नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत न लाटता न मशीन वापरता कोणताही वापर न करता आपण पळी पापड बनवणार आहोत. झटपट पळी पापड कसा बनवायचा? 1000 पेक्षा जास्त पापड बनले जातात. 1 किलो तांदळापासून किती पापड बनले जातात तुम्हाला माहिती आहे का मंडळी? तुम्ही कधी बनवलात का ही अशी तांदळाची पापड? तर सुरुवात करूया. तर इथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. अगदी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. आणि हो, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला समजलं नाही तर पापड तुटूही शकतात. ही एक ट्रिक वापरली नाही तर पापड कधीच फुलणार नाहीत. ते मी सांगते समोर. चला तर इथे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवायचे. रेशनचं तांदूळ थोडंसं घाण असतो, पण आपण साफ करून घ्यायचा आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मंडळी. 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलं की आपण हे पहिल्या दिवशी तांदूळ भिजवून घेतोय. पहिल्या दिवशी तांदूळ भिजवून घ्यायचं. जर दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याची पापडं बनवायची आहेत, जर तांदूळ भिजले नाहीत तर पापड छान होणार नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी हे करणं भिजवून घ्यायचंय आणि संध्याकाळी वाटून घ्यायचंय. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपण याला संध्याकाळी वाटून सुद्धा घेतलेला आहे. थोडासा व्हिडिओ मिस झालेला आहे. वाटून घ्यायचे, पाणी घालायचे, अगदी काहीही न घालता फक्त वाटून घ्यायचं. आपल्याला बारीक असा पेस्ट वाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी आपण घालून घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी आपण वाटताना घालून घेतलेलं आहे. 1 किलो तांदळाचा आपण सकाळी भिजवून दुपारी किंवा संध्याकाळी याचा वाटण बनवून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पापड बनवायला घेतलेले आहोत. तुम्ही पाहू शकता मंडळी, मस्त यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं. एकदम पातळ करून घ्यायचे. इथे पाहू शकता या पद्धतीने. आता आपण हे सगळं पातळ करून घेतलेलं आहे. बॅटर तुम्ही पाहू शकता अगदी एकदम पातळ पाण्यासारखं आहे. याच पद्धतीने असायला पाहिजे. तांदळाच्या पापडला थोडंसं पाणी जास्त लागतो. तर इथे आपण पाणी ठेवून घेतलेलं आहे. आता इथे पाणी आपण 4 ते 5 ग्लास पाणी ठेवून घेतलेलं आहे. इथे मी 5 ग्लास पाणी ठेवून घेतलेले. त्यामध्ये आता घालायचे 2 चम्मच पापड खार आणि थोडंसं मीठ. तुम्हाला हवं असेल तर घालू शकता किंवा पापड खारच थोडंसं जास्त घातलात तरी चालेल. आता इथे मी मीठ पण घालते थोडंसं. पापड खार पण घातलं आणि मीठ पण इथे मी घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तुम्ही इथे पाहू शकता मस्त पाणी उकळतायत आपलं. हे सगळं एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ सगळं विरघळला गेलं पाहिजे. या पद्धतीने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, आता ही पाणी उकळायलाच लागतील. त्यामध्ये या पाण्यामध्ये आता हळूहळू जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे तांदळाचा, ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवत राहायचं. मी इथे चाटो घेतलेला आहे. तुमच्याकडे असला तरी तुम्ही घेऊ शकता. नसेल तर तुमच्याकडे जे बेलना असतो ना, बेलनाच्या कडेने केला तरीही चालेल. तर या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चमच्याने करू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला हलवत राहायचं आहे. अगदी गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आपल्याला. अगदी हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली चिटकायला लागतो. त्यामुळे हलवत राहायचं आपल्याला मंडळी. तर मंडळी याला आता 5 ते 10 मिनिट अशीच शिजवत राहायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता घट्टसर असा आपला हा बॅटर होत येतो. पापडसाठी घट्ट घट्ट होत येतो. तांदळाला खूप पाणी लागतो. पाणी थोडंसं कमी पडला तर साईडला आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा बॅटर इथे आपला तयार झालेला आहे. आणखीन यामध्ये गाठी होऊ शकतात. गाठी होऊ नये म्हणून व्यवस्थित हलवून घेणं गरजेचं आहे आणि अजिबात गाठी होऊ द्यायचं नाही आहे. तर मी ते चमच्याच्या सहाय्याने गाठी फोडून घेते. यामध्ये थोडेफार होतात, पण व्यवस्थित परतून घेतलं की जातात. तर आपला पीठ शिजेपर्यंत यामध्ये गाठी होतच राहतात. जेव्हा आपला पीठ एकदम परफेक्ट शिजतो त्यानंतर अजिबात गाठी होणार नाहीत. तुम्ही ते पाहू शकता या पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. याला 10 ते 15 मिनिट याला शिजवावं लागतं. शिजवायला टाईम लागतो बरं का मंडळी.
नाहीतर आपल्या पापड मस्त होणार नाहीत. आता आपण यामध्ये काय घालायचं, इथे अर्धं असं आपलं शिजलेलं आहे बॅटर. त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. जिरे 2 चम्मच मी इथे घालून घेते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडल्यास तुम्ही घालू शकता. आता आपण इथे तीळ घेऊयात. तीळ पण 2 चम्मच मी घेतलेले आहे मंडळी. तीळही मी 2 चम्मच घेतलेले आहे. काळे तीळ असतील तर खूपच छान दिसायला खूपच सुंदर दिसतात पापडामध्ये. तर मी इथे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी व्हाईटच घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये. मस्त हलवत राहायचं आणि मस्त शिजवत राहायचं या सगळ्या बॅटरला. अगदी हाय फ्लेमवर आपला हा बॅटर शिजतोय आणि पीठ व्यवस्थित शिजणे खूप महत्त्वाचं आहे. जर मी सांगितलं होतं पापड का बरं फुलत नाहीत आणि का बरं तुटतात, कारण याचा हे आहे, यामध्ये पापड खार घातली पाहिजे आणि जोही पापड करतो तो व्यवस्थित पीठ आपला शिजला गेला पाहिजे. शिजला तरच आपले हे पापड छान होतात. त्यामुळे अगदी स्लो फ्लेमवर झाकण लावून 10 ते 15 मिनिट शिजवणे खूप गरजेचं आहे मंडळी. आता तुम्ही इथे पाहू शकता हे व्यवस्थित झालेलं आहे. अजिबात गाठी वगैरे काहीही झालेलं नाही आहेत. एकदम चमकीदार अशी ही आपला इथे पीठ तयार होतोय. तर पाहू शकता मंडळी चमकीदार झालाय की नाही. आता आपण याला 2 ते 3 मिनिटासाठी आणि थोडासा शिजवून घ्यायचं आहे आणि मस्त तयार होईल आपला हा बॅटर. तर तुम्ही ते पाहू शकता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं घटसर वाटत होतं त्यामुळं थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. अगदी पळी पापड बनवायचे आहेत आपल्याला. तर इथे आपण गॅस बंद करून घेऊयात. मस्त असा तयार झालेला आहे आता आपला बॅटर. आता आपण इकडे एक कागद अंथरून घेतलेला आहे. आता आपण एक पळी पापड घालून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता एका चम्मचमध्ये 2 पळी पापड बनतात. मोठे मोठे आपण इथे घालून घेतोय पापड. अगदी हलक्या हाताने आपण 2-2 किंवा 3-3 तुमच्या इच्छेनुसार छोटे मोठे बनवू शकता मंडळी. इथे मी या पद्धतीने आपली ही सगळे पापड बनवून घेते. तर इथे मी सुरुवातीला व्हाईट पापड बनवून घेते. अगदी पांढरे शुभ्र दिसतात. त्यानंतर आता आपण इथे कलर घालून घेणार आहोत. इथे आपण रेड कलर यूज करत आहे. तर थोडंसं कलर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं कलर घातलं की ऑरेंज होतात आणि थोडं जास्त घातलं तर रेड होतात. तर मी इथे थोडं घालून ऑरेंज कलर इथे पापड करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. बाय बाय.